हा खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाकीच्या स्थापन झालेल्या शिवसेना या 2.5 वर्षापूर्वी झालेल्या आणि हा कडवट निष्ठावंत शिवसैनिकांचा आनंदोत्सव आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या, बाळासाहेबांनी ज्याला जगवलं, जिवंत ठेवलं अशा या संघटनेचा वर्धापन दिन आहे. आणि सारे निष्ठावंत शिवसैनिकांचा करता हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या षण्मुखानंद हॉल हा वर्धापन दिन गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होतो. आज देखील षण्मुखानंदला वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत. मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या आनंदात करीत आहोत. आणि या वर्धापन दिनाला एक दिशा देण्याचं काम हे पूर्वी बाळासाहेब करत होते, आता आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब करतायत. आणि महाराष्ट्रामधले राजकारण अनेकदा या वर्धापन दिनाच्या दिवशी दिलेल्या विचारांनी ढवळलं जाते. हा माझा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. आज देखील उद्धव साहेब अतिशय आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडतील. भविष्यातल्या राजकारणाची दिशा ही मला उद्धव साहेब आज आपल्या मुखातनं मार्गदर्शनामध्ये देतील असं मला वाटतं. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे की आज उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सुद्धा या बाबतीत सगळ्यांचं लक्ष आहे. असं कळतंय की दोन्ही नेत्यांच्या बैठकांमध्ये दोघांनी एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीची चर्चा होत आहेत. स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. या बाबतीत तुम्ही कसं बघताय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत? याबाबत संपूर्ण अधिकार ह्या आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे आहेत. तो जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे. कारण आजपर्यंत कडवट शिवसैनिक म्हणून उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय असतील, बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय असेल, हा आमच्याकरता अंतिम निर्णय असतो. पण ह्यावरती अधिक प्रतिक्रिया देणं मला वाटतं की योग्य होणार. महाराष्ट्राच्या सध्या स्थितीला ज्या पद्धतीचं राजकारण आहे हे राजकारण पाहता दोन्ही बंधूंनी एकत्रित आलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? या मराठी माणसांचा, या मुंबईचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं भलं होण्याकरता मराठी माणसांची एकजूट ही काळाची गरज आहे. कारण आपण गेल्या 2.5-3 वर्षापासून त्याचे राजकारण पाहत आहे. मुंबई अक्षरशः लुटली जाते. मुंबईतले उद्योगधंदे बाहेर नेले जात आहेत, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर नेले जात आहेत. आणि सध्या जे सत्तेमध्ये आहेत ते तोंडामध्ये मिठाची गुळणी घेऊन बसलेले आहेत. त्यामुळे मुंबईचं हित, महाराष्ट्राचं हित आणि या देशामध्ये महाराष्ट्राचं असलेलं महत्त्व टिकवायचं असेल तर मला वाटतं मराठी माणसांची एकजूट ही काळाची गरज आहे. त्याप्रमाणे भविष्यामध्ये ती व्हावी अशा तमाम जनतेची इच्छा आहे. हा उद्धव साहेबांचा अधिकार आहे. काही क्षण बाकी आहेत, आपण पाहूया. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.